IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। विषप्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या। सततची नापिकी, कर्जबाजारी आणि शेतमालाचे पडलेले भाव याला कंटाळून केली आत्महत्या, नातेवाईकांचा प्रशासनावर आरोप। जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम तरोडा खुर्द येथील 72 वर्षीय शेतकरी चिंधाजी श्रीपत पवार यांनी दिनांक 26 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता स्वतःच्या शेतात विषप्राशन केल्याचे त्यांचा पुतण्या विलास पवार यास आढळून आले। त्यांनी लगेचच जळगाव जामोद येथे सरकारी दवाखान्यात घेऊन गेले। त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून खामगाव येथे रेफर केले, परंतु त्यांची तब्येत खालावत असल्याने सामान्य रुग्णालय खामगाव येथून सुद्धा अकोला येथे पाठविण्यात आले। त्या ठिकाणी लगेचच डॉक्टरांनी उपचार सुरू करून शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा रात्री 2:30 त्यांची प्राणज्योत मावळली। चिंधाजी पवार यांचे नावावर 1 हेक्टर 21 शेती असून सदन कास्तकार म्हणून त्यांची ओळख होती, परंतु 22 जुलै 2023 रोजी झालेल्या महापुराच्या पुराने संपूर्ण शेती पिकांसह खरडून गेली। सरकारने जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदान त्यांना नियमापेक्षाही कमी मिळाले। सततच्या नापिकीमुळे व सेंट्रल बँकच्या थकीत कर्जामुळे, बँक कर्मचारी यांच्या तगाद्यामुळे अखेर त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली। त्यांच्या पश्चात 2 मुले, सुना व पत्नी असा बराच मोठा आप्त परिवार आहे। त्यांच्या या दुःखद निधनाने तरोडा गावात व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। शनिवार दिनांक 26 एप्रिल रोजी जळगाव जामोद तालुक्यातील हे आहे तरोडा गाव येथील एक शेतकरी, बौद्ध समाजातील शेतकरी विषप्राशन करून त्यांनी या ठिकाणी आपली जीवनयात्रा संपवली आहे। नेमकं काय कारण आहे आपण विचारूया। त्यांचे जे पुत्र आहेत या ठिकाणी त्यांना विचारूया की नेमकं प्रकरण काय घडलं, काय असं वाटू शकतं, तुम्हाला काय वाटतं? बाबाला सतत बँकेचे कॉल येत होते आणि मला काय होते कॉल चालू आहेत बँकेचे। म्हटलं ठीक आहे, असं काही नाही, तरी शेत बी वाहून गेलं तर त्याचे पैसे भेटलेले। शीतल तुलाट एक आपले तहसीलदार होते जळगाव जामोद, त्यांनी फक्त थोडीच फारच मदत केली। पूर्ण शेत वाहून खळून गेलं तरी पण फक्त याचे आपल्या पाणी गेलं म्हणूनच मतलब नापिकी आणि कर्ज यापायी हे प्रकरण आहेत। यापायी या शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे। आमच्यासोबत आहेत एक सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे सुनील भाऊ, काय सांगाल या प्रकरणी? सांगायचं झालं तर चिंधाजी श्रीपत पवार हे तरोडा खुर्द येथील एक सदन कास्तकार म्हणून या परिसरात सुपरिचित आहे, परंतु गेल्या 3-4 वर्षापासून त्यांना शेतीमध्ये फार योग्य प्रमाणात असं पीक येत नव्हतं आणि 22 जुलै 2023 रोजी जो आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये महापूर झाला, त्या महापुरामध्ये चिंधाजी श्रीपत पवार यांचं पूर्ण शेत खरडून गेलं। शेतातील पूर्ण साहित्य वाहून गेलं। स्प्रिंकलरचे पाईप असतील, ठिबक पाईप असतील, हे सर्व वाहून गेलं। परंतु हे सर्व शासनानं जे अनुदान सानुग्रह निधी म्हणून निधी द्यायचा होता, तो निधीसुद्धा त्यांना अपुऱ्या प्रमाणात देण्यात आला आणि तेव्हापासून त्यांच्या मनात एक कुठंतरी हे वाटत होतं की साला आपलं एवढं नुकसान झालं, याची भरपाई आपल्याला पाहिजे तशी मिळाली नाही। आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडे सेंट्रल बँकेचं सुद्धा कर्ज होतं। सेंट्रल बँकेच्या कर्मचारीसुद्धा त्यांना ते सांगत होते की बाबा मला त्यांचे फोन येतात आणि ते फार तगादा लावतात, ते सुद्धा त्यांच्याकडे टेन्शन होतं। या टेन्शनमधूनच त्यांनी गेल्या 26 एप्रिल 2025 रोजी त्यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये जाऊन विषप्राशन केलं आणि त्यांच्या पुतण्याला ते लक्षात आलं। लक्षात येतामुळे त्यांना दवाखान्यात नेलं, प्राथमिक उपचार केले, परंतु तिथं न जमता खामगाव आणि खामगाववरून अकोला येथे रेफर करण्यात आलं। परंतु डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा ती त्यांना शक्य झालं नाही। अखेर त्यांची शनिवार रात्री 2:30 वाजता त्यांची प्राणज्योत मावळली। याच्यामागे कुठे ना कुठे शेतकरी हा जो आत्महत्या करतो, हा सततच्या नापिकीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे आणि उत्पादनाला योग्य भाव नसल्यामुळे हे सर्व शेतकरी या मार्गाने आपलं जीवन संपवत आहे। तरी या माध्यमातून, आपल्या मीडियाच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा आणि जे नुकसान ज्या वेळेस गारपीट होते, अतिवृष्टी होते, त्यावेळेस त्यांना सानुग्रह निधी हा तत्पर द्यावा, एवढीच या माध्यमातून, आपल्या मीडियाच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो। शासन प्रशासन याची दखल घेईल का? वारंवार शेतकरी आत्महत्या प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। बुलढाणा जिल्ह्यामध्ये असेच सदन शेतकरी, युवा शेतकरी ज्यांनी
शेतीला पाणी मिळत नाही म्हणून आत्महत्या केली होती. ते प्रकरण गाजते आहे, पूर्ण महाराष्ट्रात गाजलं. आणि अशातच जळगाव जामोद तालुक्यामध्ये सुद्धा एका या सदन शेतकऱ्याने आत्महत्या केली, आपली जीवनयात्रा संपवली. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि या शेतकऱ्यांना सानुग्रह निधी असो किंवा त्यांच्या जे शेतमालाला भाव असो किंवा त्यांचे इतर जे काही समस्या असो याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे.